नाश्त्याला काय करायचं रोजचाच प्रश्न. फ्रीजमध्ये बघितलं तर रात्रीची भरपूर भाजी उरलेली होती. मुलं कधीच घोसाळ्याची भाजी खात नाही. म्हटलं चला आता याच घोसाळ्याच्या भाजीचं काहीतरी करूयात. पहिले घोसाळं दळून त्याच्या भाकरी करायचं ठरलं. नंतर म्हटलं हात पण नको भरवायला. मग काय मिक्सरच्या भांड्यामध्ये घोसाळ्याची भाजी टाकली. बाजरीचं पीठ, थोडंसं बेसन पीठ, लाल मिरची, हळद, मीठ, थोडंसं पाणी टाकून चांगलं बॅटर बनवून घेतलं. सुरुवातीला थोडंसं चिकट झालं होतं. नंतर पाणी टाकल्यानंतर चांगलं पातळ बॅटर तयार झालं. तव्याला तेल लावून बेसन पोळीप्रमाणे स्प्रेड करून घेतलं. चाट मसाला टाकल्यामुळे याला चव खूप छान आली होती. तर पहिली पोळी ती थोडीशी तुटली. नंतर मात्र मी त्याला ठीक केलं. बाकीच्या एकदम परफेक्ट झाल्या. बघा अजिबात कुठं तुटल्या नाही. आणि चाट मसाला टाकल्यामुळे मुलांना सुद्धा समजलं नाही की याच्यामध्ये घोसाळा टाकलेला आहे. एकदम थोडंसं पीठ उरलेलं होतं ते तव्यावरती टाकलं. तोपर्यंत गॅस क्लीन केला. मुलं काही लोणचं खात नाही तर त्यांना सॉसच लागतो. मुलाला सॉस दिला. आता आपण बनवलेलं लिंबूचं लोणचं कधी खाणार. लोणच्याबरोबर खाऊन बघितलं, छान लागत होतं. म्हटलं चला खाता